कलाम, मोठमोठ्या शहरातील सुशिक्षित लोकांच्या तोडीचे तू व्हायला हवेस. शाळेतल्या शिक्षकांनी दिलेला हा कानमंत्र अब्दुल कलामांनी लक्षात ठेवत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते महान शास्त्रज्ञ आणि देशाचे 11वे राष्ट्रपती बनले. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आणि विशेष म्हणजे विज्ञान, गणित या विषयांमध्ये रुची होती. अवकाश केंद्र त्यांना खुणावत होते. वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. अपयशाने खचून न जाता ते संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO मध्ये सामील झाले. तिथे त्यांनी भारतीय सैन्यासाठी हेलिकॉप्टर डिझाईन तसेच अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांची निर्मिती करून मिसाईल मॅन म्हणून ख्याती मिळवली. पुढे इस्रोमध्ये काम करत असताना त्यांनी भारताचे पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV-3 चे नेतृत्व केले, ज्यामुळे 1980 मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात पाठवला गेला. पोखरण येथील अणु चाचणी यशस्वी करण्यात डॉक्टर कलाम यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे भारताची अणुसंपन्न राष्ट्र म्हणून जगभरात वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांचा साधेपणा, विनम्रता आणि उच्च नैतिक मूल्ये हे त्यांच्या जीवनाचे प्रमुख पैलू होते. ते प्रखर देशभक्त होते. त्यांनी राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात आपल्या भाषणातून युवकांना स्वप्न पाहण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा दिली. ते भारताच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती ठरले. शिक्षण, नवकल्पना आणि राष्ट्रीय विकासासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.